प्रवास सवलतीसाठी यूडीआयडी कार्ड ग्राह्य. एसटी महामंडळाकडून परिपत्र जाहीर. अपंगासाठीचे स्मार्ट कार्ड बंद. अपंग व्यक्तींना एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करत असताना स्मार्ट कार्ड न वापरता केंद्र सरकारने दिलेली यूडीआयडी कार्ड वैश्विक ओळखपत्र वापरण्याबाबत एसटी महामंडळाकडून परिपत्र जारी करण्यात आले असून यापूर्वी मागणी करण्यात येत असलेले अपंगासाठी एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड अखेर बंद करण्यात आले आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त यांच्याकडे एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेले स्मार्ट कार्ड रद्द करण्याबाबतची मागणी केली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 50 प्रवासी वाचले. एसटी बस धडकली झाडावर. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल 50 प्रवासी बचावले. राज्य परिवहन महामंडळात शिर्डी ते औरंगाबाद ही बस स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे महामार्गावरून खाली गेली. चालकाच्या सतर्कतेमुळे ही झाडावर धडकून थांबली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वाळूज नजीक घडली. शैक्षणिक सहलीतून भंडारा एसटी महामंडळाने कमवले 50.45 लाखांचे उत्पन्न. शैक्षणिक सहलीतून भंडारा एसटी महामंडळाने जानेवारी व डिसेंबर महिन्यात 50,45,368 रुपयांची कमाई केली. कमाईच्या बाबतीत साकोली आगार अव्वल राहिला. महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी घसघशीत सूट दिली जाते. शिवाय सुरक्षित प्रवासाची हमी मिळत असल्याने शैक्षणिक सहलीसाठी जिल्ह्यात एसटीलाच सर्वाधिक पसंती मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी. स्वारगेट डेपो ते चावसर गाव मुक्कामी एसटी बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने वाहतूक व्यवस्थापक सुनील शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. चावसर हे गाव मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात येते. लालपरी घडविणार प्रभू श्रीरामांचे दर्शन. धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू. ही सेवा येत्या 10 फेब्रुवारी पासून धुळ्यातून सुरू होणार आहे. धुळे ते अयोध्या थेट सेवा. धुळ्यातील रहिवाशांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एसटी महामंडळाने धुळ्यातून थेट अयोध्येपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केलाय. सध्या एक बस सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे गीते यांनी नमूद केले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसने गाड्यांना धडक दिली. ही घटना कल्याण पश्चिमेच्या लाल चौकी परिसरात घडली. या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून बस चालकाच्या आजारपणाच्या त्रासामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कल्याणहून भिवंडीच्या दिशेने दुपारी 1च्या सुमारास ही एसटी बस चालली होती. त्यावेळी लाल चौकी परिसरात बस चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि इतर वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लाल चौकी परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या अपघातात 4 गाड्यांचे नुकसान झाले असून 1 जण जखमी झाला आहे. स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत. मंडळी, ह्या होत्या एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्या. अशाच मोठ्या बातम्या बघण्यासाठी सगळ्यांनीच चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.